हाय हॅलो नमस्कार. मी कविता स्वागत करते तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. तर आज सगळ्यांना सुट्टी होती. प्रांजलला सुट्टी होती, आहोंना पण सुट्टी होती आणि रियाला पण सुट्टी होती. म्हटलं चला आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊया. तर कालच आमचं प्लॅनिंग होतं की दगडूशेठ गणपतीला जायचं, पण आहे ना काल खूप पाऊस असल्यामुळे ना आमचं जाणं झालं नाही आणि प्रांजलला पण सुट्टी नव्हती. फक्त रिया आणि मी जाणार होते, पण आम्ही मग कॅन्सल केलं आणि म्हटलं चला सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनाच मस्त जाऊया घेऊन, नाही का. मग आम्ही निघालो होतो, रिया, आहो, प्रांजल, आम्ही सगळे निघालो होतो. तर सगळं आवरलं, घरात नाश्ता वगैरे झाला. सकाळी सकाळी मस्त इडली चटणी डोसा वगैरे बनवलं होता. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो पुण्यामध्ये. तर आजचा दिवस कसा जातो, काय जातो, कसं गणपती बाप्पांचं दर्शन होतं, तर ते तुम्ही पुढं बघतच राहा. तर आता उबेरने आम्ही जाणार आहे. तर आता उबेर बुक केली आहे. तर पुढचा प्रवास कसा होतो, काय होतो ते तुम्ही बघत राहा. आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. छान छान तुम्हाला माझी ब्लॉग बघायला भेटतील. आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि फ्रीमध्ये असतं, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर बघा आम्ही निघालो पुण्यामध्ये. तर आता मस्त पाऊस पण थोडा थोडा यायला चालू झाला होता. शनिवार वाडा वगैरे आम्ही तिकडं बाहेरूनच बघितलं आहे, आतमधून तर मी अजून काही गेली नाही आहे. तर बघू कधीतरी परत इथं शनिवार वाड्याला पण मी येणार आहे. 9-10 वर्षापासून पुण्यात राहते, पण तरी पण अजून मी शनिवार वाड्यात काय गेली नाही आहे. तर ट्रॅफिक वगैरे पण भरपूर असतं पुण्यामध्ये आणि बराचसा वेळ लागतो. आमच्या इथून आम्हाला जवळपास पुण्यामध्ये जायला 1 तास लागतो. तर आधी आम्हाला वाटलं होतं की नाही का म्हणजे स्कूटीवरती वगैरे जावं, पण नंतर म्हटलं ट्रॅफिक वगैरे पण आहे, पाऊस पण आहे, तर कुठं रिस्क घेता मग आम्ही उबेरनीच निघालो पुण्यामध्ये. तर खूप अशी गर्दी वगैरे आहे आणि मस्त दर्शन वगैरे पण घेणार आहे. आजचा दिवस आमचा खूप छान आहे. तर आम्ही ऑटोमधून उतरलो. थोडीशी बारीक अशी भुरभुर पावसाची चालू झालेली होती आणि म्हणजे आम्हाला रिक्षावाल्या काकांनी ना थोडंसं पाठीमागे सोडलं होतं, कारण की मंदिराजवळ ते बोलले ऑटो नाही थांबत. तर मग आम्ही पाठीमागे उतरलो. गर्दी तर तुम्ही बघू शकता. गर्दी तर इथं वर्षभर चालूच असते. तर 1 वर्ष झालं आम्हाला इथं येऊन. लवकर लवकर काही येणं होत नाही. तर म्हटलं चला, रियाचं पण खूप चालू होतं जाऊया जाऊया कुठंतरी जाऊया. तर म्हटलं चला आपल्या पुण्यामध्येच जाऊ आपल्या बाप्पांच्या दर्शनासाठी. तर गर्दी वगैरे होती आणि छान मंदिर वगैरे बघा ना किती सुंदर दिसतंय. मस्त असं मध्ये मध्ये काय शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे, म्हणून तुम्हाला मी बाहेरूनच गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे करवते. तर आयफोन घेतल्याचा जरा फायदा आहे, लांबून झूम करून दाखवते तुम्हाला. गणपती बाप्पांचं बघा किती छान दर्शन तुम्हाला घडवते आहे. पटकन पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. छान गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊन घ्या. आणि काही इच्छा असेल तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या पण पूर्ण करतील. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं कमेंट करा. तर चला, पाऊस पण भरपूर चालू होता, सारख्या गाड्या वगैरे येत होत्या आणि मध्येच लोक छत्री वगैरे अशी वर धरत होते. तरी पण मी तुमच्यासाठी हे शूटिंग केलं, कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, मध्ये अजिबात शूटिंग वगैरे चालत नाही. त्यामुळे मी तुम्हालाच गणपती बाप्पांचं बाहेरूनच दर्शन घडवलं आहे. तर बघा किती सुंदर दिसते आणि किती लांबून झूम करून मी तुम्हाला दाखवलं आहे. तर मस्त छान आता आम्ही मध्ये जातो, दर्शन वगैरे करतो गणपती बाप्पांचं. तर हे रियाने ना हातात घालण्यासाठी घेतले सगळ्यांसाठी. तर बघू आता, हे तिला आवडतं असं घालायला, तर तिने सगळ्यांसाठीच घेतले. तर बघू आता बाकीचं मोदक वगैरे घेऊ गणपती बाप्पांसाठी. थोडंसं पूजेचं साहित्य वगैरे पण घेऊ. प्रांजलची पण मध्ये मध्येच हुडहुड चालू होती. छत्री आम्ही आणली होती पण अजून काही खोलली नाही आहे. तर बघू आता, चाललो आहे दर्शनासाठी. गोल 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 थोडंसं फिरावं लागत होतं, पण एवढी जास्त काही गर्दी नव्हती. 15 ते 20 मिनटामध्येच दर्शन झालं. चतुर्थीला वगैरे जर असं आलं ना तर मग खूप गर्दी असते, मग आम्ही पास वगैरे काढूनच जात असतो. पण यावेळेस पास वगैरे काढायची काही गरजच पडली नाही, कारण की गर्दी जास्त नव्हती. दर्शन वगैरे झालं. गणपती बाप्पाच्या बाजूलाच इथं मस्त महादेवाची पण मूर्ती वगैरे स्थापना वगैरे केली आहे, तिथं पण छान असं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन छान बाहेर निघालो. त्याच्यानंतर आता चालू होतं कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं. तर बघू आता पुढं कसं काय प्लॅनिंग ठरतं ते बघूया. पुढं तुम्ही बघत राहा. तिथंच पुढं दत्त महाराजांचं पण मंदिर होतं. तर म्हटलं चला, उद्या गुरुपौर्णिमा आहे, आलंच आहे, तर इथं दत्त महाराजांचं पण दर्शन घेऊन जाऊया. खूप छान मंदिर आहे. इथं पण छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे काय घेतलं नव्हतं, म्हणून दानपेटीत
पैसे टाकून दिले. म्हटलं आपलं नारळ वगैरे तर काही मला भेटले नाही, तर मग तिथं दानपेटीत पैसे टाकले आणि मग आम्ही पुढं निघालो. बारीक बारीक पाऊस चालूच होता. आता इथून पुढे निघाल्यावरती अजून आमचं प्लॅनिंग थोडं थोडं चेंज होत गेलं. त्यानंतर मग काय रियाने थोडासा नाश्ता केलेला होता, तिचं चालू होतं काहीतरी खायचं. मग इथं पॅटीस वगैरे घेतले. प्रांजलला कचोरी आवडते, ढोकळा पण घेतला होता, पॅटीस घेतली होती, ती सुरळीची वडी घेतली होती. आणि गणपती बाप्पाला आलो आहे पुण्यामध्ये आणि मोदक खाणार नाही असं तर होणार नाही. एवढं छान उकडीचे मोदक होते ना, एक नंबर होते. तर इथं पुण्यामध्ये काका हलवाई जे आहे ते खूप फेमस आहे आणि आम्ही तिथंच आलो होतो. तर तिथं मस्त नाश्ता वगैरे केला. मला मोदक खायचा होता, मग मी मोदक घेतला आणि एवढं छान उकडीचा मोदक होता ना, एकदम टेस्ट भारी, असं घरात पण आपल्या होत नाही. मस्त उकडीचा मोदक वगैरे घेतला, छान असं. सगळ्यांचं इथं नाश्ता वगैरे चालू होतं. घरातून इडली वगैरे खाऊन आलो होतो, तरी पण बाहेर निघालून काय खाल्लं नाही असं तर होत नाही. त्यामुळे मग आता इथं थोडंसं पेटपूजा चालू होती सगळ्यांची. पॅटीस वगैरे पण खूप छान होतं. हे काका हलवायचं आहे ना, खूप जुनं, म्हणजे ते यांचं मिठाई वगैरे सगळं भेटतं. तर खूप जुनं आहे यांचं स्टोअर वगैरे, काय म्हणतात त्याला, हॉटेल वगैरे काय म्हणतात ते, खूप मस्त आहे. तर चला मस्त आता थोडं थोडं पेटपूजा करून घेतो आणि मग पुढच्या मार्गाला लागतो. तिथून आम्ही निघालो आणि मग मंडईमध्ये गेलो. इथं हे सगळं फ्लावर्स जे आहेत ना, ते इकडं पूर्ण तेच मार्केट होतं फ्लावर्सचं. एवढं मोठं मार्केट होतं ना, सगळे फ्लावर्सच होते या साईडला आणि गजरे वगैरे भरपूर असे मोठ्या प्रमाणात होते. होलसेली मला वाटतं इथूनच बरेच लोक घेऊन जातात या मंडईमधून आणि खूप छान होतं. तर पण काय आम्ही साडे वगैरे घालून असं तर गजरे वगैरे घेतले असते, पण आम्ही जीन्स पॅन्ट घालून आलो, मग काय आम्ही काही घेतलंच नाही. त्याच्यानंतर आहे ना, सगळ्यात फेमस असं हे गणपतीचं मंदिर आहे. हे वर्षातून एकदाच खुलतं आणि ते पण ते उद्या खुलणार होतं आणि आम्ही आज आलो. तर हे त्रिशुंड गणपतीचं मंदिर आहे, त्रिसोंड असलेलं गणपती आहे. तर बाहेरूनच आम्ही इथं बघा थोडंसं व्हिडिओज घेतला आहे. इथं आतमध्ये पूर्ण साफसफाई चालू होती. हे मंदिर आहे ना उद्या ओपन होणारे आहे. आम्ही इथं त्रिशुंड गणपतीला आलो होतो, पण हे मंदिर आहे ना वर्षातून एकदाच ओपन होतं. खूप सुंदर आहे. मी पुढं त्याचा व्हिडिओ पण जॉईन करते. आतमधलं गणपती वगैरे सगळं काढले. रियाचं चालू इथं फोटोशूट. प्रांजल आणि प्रांजलचे पप्पा बसलेत ह्या साईडला. तर खरंच खूप सुंदर आहे. मध्ये तुम्ही बघितलं त्यांचं क्लिनिंग चाललं आहे मध्ये, पण आमचं काही भाग्यात नव्हतं आणि आजच आम्ही आलो. उद्या गर्दी राहणार म्हणून आणि उद्याच ते मंदिर ओपन होणार आहे. म्हणजे तळमजलं आहे, तिथलं काहीतरी शास्त्र आहे, एवढं काही माहिती नाही आहे. बरेचसे लोक येऊन आता रिटर्न पण चालले आहेत, पण खरंच प्राचीन काळातलं काहीतरी शास्त्र असणार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे बघा ना. तर तिथून ती खिडकी ना, त्या खिडकीतून मी फोटोज व्हिडिओज काढलेत, ते तुम्हाला मी पुढे दाखवते. त्रिसोंड असलेले गणपती आहे. तर चला, कसं वाटलंय बघून? मध्ये नाही जाऊ शकलो, पण आता काय त्यासाठीच चालले यांची सगळी वाटते तयारी. आणि ते ऑटोवाले बाबा पण थांबलेत आपल्यासाठी. तर चला जाऊया पुढं. तुम्ही ते गणपतीचा व्हिडिओ बघा तोपर्यंत. गणपतीच्या मंदिरातून आम्ही FC रोडला गेलो. तिथं एवढं फिरलो, थोडीशी शॉपिंग वगैरे केली. मी काय घेतलं नाही, मी फक्त एक मोबाईलचं कवर घेतलं आणि रियाने 2 टॉप्स घेतले. त्याच्यानंतर 2 शर्ट्स वगैरे असं काहीतरी थोडं घेतलं तिने, तिला आवडलं तर. मला तर काय आवडलं नाही आणि मला माझ्या साईजचं काही भेटलं नाही आणि जे भेटत होतं ते मला आवडत नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं नकोच, मला काय घ्यायचंच नाही आहे. तर मग मी काहीच नाही घेतलं, फक्त मला एक मोबाईलचं कवर आवडलं ते घेतलं. फिरून खूप दमलो होतो आणि संध्याकाळचे 6:30-7 झाले होते. मग काय चहा प्यायचं मन झालं आणि मग परत चहासोबत त्यांनी चाय मस्का ते काय असं ते मागवलं आणि मग इथं सगळे आलो एन्जॉय करायला. आम्ही इथं जे आलो आहे ना, इथं गुड लक कॅफे म्हणून आहे पुण्यामध्ये, FC रोडच्याच बाजूला आहे इथं रोडला. तिथं आलो होतो. मस्त चहा वगैरे भेटते आणि रिया इकडंच कॉलेजला होती ना, तर ती या कॅफेमध्ये येत होती माझ्या फ्रेंड वगैरे सोबत. तर ती बोली आम्ही मस्त एन्जॉय करायचो इथं, कॅफेमध्ये यायचो, मैत्रिणींचा ग्रुप असायचा, सगळेजण मस्त यायचो, चहा वगैरे प्यायचो. तर भारी वाटलं, तिच्या पण जुन्या आठवणी थोड्याशा. त्याच्यानंतर मग काय इथं प्रांजलने फ्रेंच फ्राईज मागवले होते, त्याच्यानंतर पनीर रोल मागवलं होतं आणि चहा मागितली होती आणि मस्का पाव, असं काहीतरी संध्याकाळचं आमचं होतं. खूप दमले होते, चालून पण खूप असं कंटाळा आला होता. आता असं झालं होतं इथून पहिले कधी घरी निघतो, कारण की एवढं चाललो असेल ना आम्ही, ह्या रोडवरून त्या रोडवरती भरपूर
फिरून फिरून पाय दमले होते आणि मग म्हटलं आता ना मस्त चहा वगैरे घेऊ आणि इथून आपलं पहिले घराकडे निघू. आता घेतलं तर काय नाही, पण दर्शन वगैरे खूप छान झाले. असं आमचा आजचा दिवस गेला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओ.